पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल, खारघर आणि कळंबोली येथे 11 मे ते 19 मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अभिनय प्रशिक्षण शिबिराचा मंगळवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उत्साहात समारोप झाला। या समारोप समारंभाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह नाट्य आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी तिन्ही केंद्रांवरील प्रशिक्षणार्थींनी मान्यवरांसमोर उत्कृष्ट सादरीकरण केले। या सादरीकरणातून भविष्यातील मोठ्या कलाकारांची चुणूक दिसत असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी काढले। तसेच महापालिकेचा विस्तार नागरिकांच्या सांस्कृतिक विकासासाठीही झेप घेत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला। राजकारणापर्यंत तुम्ही पोचलात, म्हणजे नंतर पहिल्यांदा आधी मुखाभिनय झालं, नंतर आता बालकलाकार म्हणतो। मग अशी ताई बोलताना मला सांगत होत्या की आमचं साधा 2-5 वर्षापासून ते 18 वर्षाच्या मुलांपर्यंत आम्ही बालकलाकार समजतो, पण पोरगा जरा 15-16 वर्ष झाला का तो मोठा समजला, पोरगा असो मुलगी असो, का ते आता मोठी झाली समजायला लागतात। आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की मग ह्या कलेमध्ये येणारी जी आहेत ते 16-17 वर्षानंतरची जी मुलं मुली आहेत ते जास्त येत नाहीत, कारण त्यांना आणखीन पुढली आपल्याबरोबर आपल्याकडे शिकून ते पुढच्या कॉलेज जीवनात जातात। म्हणजे शिक्षण जे कॉलेज नव्हे, अभिनयातलं कॉलेज जे म्हणता येईल आपल्याला, तर तिथेही जात असतात। पण अशा पद्धतीने आपल्याला पाहायला गेलं तर आणि हा उत्साह तर ज्येष्ठ नागरिक आपले 65 वर्षाचे, काही 70-75 आमच्यासारखे पण असतील, त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि राजकारणाचे सर्व विषय आपण हाताळलेत। आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, त्याच्याकरता आपण समृद्ध बनवणं, तयार राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे। हे काम नाट्य परिषद आणि तुमचं पनवेल महापालिका करते, त्याबद्दल तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहेत। बाळांनो आणि युवकांनो आणि ज्येष्ठ नागरिकांसुद्धा आपली कला अजिबात सोडू नका। शेवटच्या क्षणापर्यंत आपण उत्साहित राहायचं असेल तर नाराज न होता, 75 माझी साजरी झाली, त्यामुळे मी पण तुमच्या ज्येष्ठातलाच आहे, तर आपल्या 75 झाली, 80 झाली तरी मी स्टेजवर येणार आहे। म्हणजे गडकरी साहेबांनी पण सांगितलं तर तुमची 100 आम्ही हजारावर आहोत, तर असे सगळ्यांनी आपण माझ्या 100 हजारावं, मी असो अगर नसो, पण आपण सर्वांनी 100 गाठून आनंदाने जीवन जगावं। त्यासाठी हे शिक्षण आपल्याला मिळतंय ते मनापासून घ्या, आवश्यक आहे तिथं जरूर त्याचा चांगला उपयोग करा। आणि त्यासाठी ही आपली पनवेल महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषद नक्कीच आपल्याला सहकार्य करत राहील। माझ्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। यावेळी मार्गदर्शन करताना नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक परेश ठाकूर यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला प्रभावीपणे अभिव्यक्त करण्याचे कौशल्य या शिबिरातून मिळाल्याचे सांगत व्यक्तिमत्व विकासासाठी अशी शिबिरे नेहमी आयोजित करण्याची गरज व्यक्त केली। बाल रंगभूमी परिषदेच्या राज्य अध्यक्ष नीलम शिर्के सामंत यांनी प्रत्यक्ष व्यक्तींमध्ये एक कलावंत असतो आणि तो जिवंत ठेवणे गरजेचे असल्याचे सांगत पनवेलमध्ये लवकरच बाल रंगभूमीची शाखा सुरू करण्याचे आश्वासन दिले। या सोहळ्यात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात आली, तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। या समारोप समारंभात सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश विनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, बाल रंगभूमी परिषदेच्या राज्य अध्यक्ष नीलम शिर्के सामंत, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, नियामक मंडळ सदस्य प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील देवळाणकर, नगरसेवक सुमित झुंजाराव, नगरसेविका डॉक्टर अस्मिता घरत यांच्यासह तिन्ही ठिकाणांचे प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांस्कृतिक क्षेत्रात पनवेलचे नाव उज्ज्वल करण्यासाठी महापालिका आणि नाट्य परिषदेने घेतलेला हा पुढाकार अत्यंत यशस्वी ठरला।